नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मस्त चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत. जर का आपल्याला एखाद दिवशी भाजी किंवा पोळी बनवायला कंटाळा येतो, जर तुम्ही हा नाश्ता बनवला तर भाजी बनवायची गरज नाही ना, पोळी बनवायची गरज नाही. फक्त हेच बनवून सगळे आवडीने खातील इतका स्वादिष्ट नाश्ता आपण आज बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी एक मिक्सी जार घेतला आहे. त्याच्यात एक कापलेला कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि 1 बटाटा मस्त स्वच्छ शिलून धुवून कापून त्याला टाकलेलं आहे. थोडंसं जिरं आणि थोडंसं पाणी लागलं तर टाकायचं, नाही तर असंच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं म्हणून पाणी काही जास्त लागत नाही शक्यतोवर. ते आपण आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. 1 कप रवा घेतला आहे. थोडीशी कुटलेली मिरची म्हणजे चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर मस्त बारीक कापून टाकायची आहे. त्याच्याने चांगला फ्लेवर येतो. आणि चवीनुसार मीठ. आपण वरून लाल तिखट वगैरे काही टाकायची गरज नाही आहे, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे आणि चिली फ्लेक्ससुद्धा आहे, म्हणून लाल मिरची टाकायची गरज नाही आहे. मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. लागलं तर थोडं पाणी टाकायचं आहे. त्याच्यातल्या सर्व गाठी मोडायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हलवायचं आहे त्याला. चवीला भन्नाट चव लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अतिशय सोपी आणि खायला सगळे आवडीने खातील इतकी चविष्ट. मिक्सी जारमध्ये थोडंसं पाणी टाकून हलवून घेतलं आणि तेच पाणी त्याच्यात थोडंसं टाकलं. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. मस्त. चला तर मग आता गॅसवर कढई ठेवायची आहे. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तुम्ही ते ठेवू शकता, जेणेकरून त्याच्यात तेल कमी लागेल. मी ॲल्युमिनियमची कढई ठेवलेली म्हणून थोडं तेल जास्त टाकते आणि सगळीकडे पसरवून घेते. आता सगळं बॅटर त्याच्यात टाकायचं आहे आणि त्याला कणिकप्रमाणे घट्ट होतं तोपर्यंत आपल्याला त्याला परतवायचं आहे. काही जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटात सगळी प्रोसेस होऊन तयार होते. हलवत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून खाली लटकायला नको. लटकलं तरी ते आपणआप निघतं. थोडंसं उलटणीने त्याला काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळं व्यवस्थित करायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतवत राहायचं आहे. बघू शकता मस्त गोळा बनायला सुरुवात झालेली आहे. गोळा अजून थोडा घट्ट व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला त्याला थोडा वेळ राहू द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघू शकता मस्त आपला गोळा बनवून तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तो गोळा ताटात ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. थोडंसं तेल लावून त्याला कणिकप्रमाणे मळून घ्यायचं आहे, नरम करून घ्यायचं आहे. थंड झाला तेव्हा करा किंवा गरम असल्यावर तेव्हाही केला चालेल. तुम्हाला जसं पटत असेल तसं करू शकता तुम्ही, काही हरकत नाही आहे. चांगलं त्याला मिसळून घ्यायचं आहे. पोळपाट घ्यायचं आहे आणि मस्त त्याला पोळीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावू शकता, जेणेकरून खाली लटकणार नाही. बघू शकता मस्त गोळा लटकत नाही आहे, तरीसुद्धा मी थोडंसं तेल लावून घेते, जेणेकरून खाली लटकायला नको. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला मस्त त्याला लाटून घ्यायचं आहे.
वाकडा तिकडा लाटला गेला तरी काही हरकत नाही, कारण त्याला आपल्याला कापायचं आहे. थोडी जाडसर असं लाटायचं आहे, पूर्ण बारीक नाही करायचा. जितका जाड ठेवला तेवढी मस्त पुरी फुलेल. एक ग्लास घ्यायचा आहे, त्याच्याने अशा पद्धतीने कापून घ्यायचे सगळे. अशा पद्धतीने जर का आपण केलं तर पटकन पुरी लाटून होते. बघू शकता, मस्त. खायला तर इतकी छान चव लागते की सगळे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाता. तुम्ही हा नाश्ता सकाळी टिफिनसाठी किंवा घरीसुद्धा किंवा दुपारच्या वेळेस, मधल्या वेळेस तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता. अतिशय सोपा आणि खायला खूप चविष्ट असा नाश्ता बनवून तयार होतो. तेल तापलं आहे का आधी बघून घ्यायचं आहे आपल्याला. चेक करून घ्यायचं आहे एक पुरी टाकून. नसेल तापलं तर त्याला थोडं तापू द्यायचं आहे, कारण आपल्याला हे तेल खूप तापलेलं पाहिजे चांगल्या पद्धतीने, तेव्हा ती पुरी फुलून येईल. अशाच पद्धतीने आपल्याला मागून पुढून दोघं साईडने हलवत हलवत पुरी तळून घ्यायची. बघू शकता किती मस्त फुलून आलेली आपली पुरी. सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या. तुम्ही याला मसाला पुरी किंवा बटाटा पुरी असंही म्हणू शकता. खूप चविष्ट अशी लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ अपलोड होतो, म्हणून बघायला विसरू नका. सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला सगळा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तुम्ही या नाश्त्याला लाटूनसुद्धा बनवू शकता. जसं आपण साध्या पुऱ्या पाटल्यावर लाटून घेतो तशाच पद्धतीने लाटूनसुद्धा घेऊ शकता. फक्त थोडीशी थिकनेस असायला हवी, जेणेकरून पुरी जास्त फुलेल. बघू शकता जेवढी छान दिसते ना तेवढी छान खायलासुद्धा लागते. थँक्यू.